नमस्कार, मी नम्रता. पाटील ससोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बिना तेलाचं कोळंबी मसाला फ्राय कसं करायचा तो पाहूया. अर्धा किलो मी घेतलेली आहे मोठी कोळंबी, टायगर प्रॉन्स म्हणतात त्याला. तर ही साफ कशी करायची ते पाहूया पहिल्यांदा. तर अर्धी याची तोंडं उडवून टाकायची आहेत, पूर्ण तोंडं काढायची नाही आहेत. आणि ही कोळंबी आहे ना पूर्ण सोलायची पण नाही आहे, तर चांगली फ्रेशवाली कोळंबीच घ्यायची आहे. तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा कापून घ्यायची, त्याच्यानंतर मध्ये अशी कापून घ्यायची आणि याच्यातला जो धागा असतो तो काढून घ्यायचा आहे. आणि पोटाला नाही तर आपल्याला त्रास होतो, म्हणून नेहमी हा धागा काढायचाच. आता कोळंबी आपली साफ करून झालेली आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता याच्यात मसाले टाकून घेऊया. तर हळद पावडर, धणा पावडर, जिरा पावडर, मसाला टाकायचा आहे. आणि जर मसाला नसेल तुमच्याकडे तर मिरची पावडर टाका आणि गरम मसाला टाका. लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ठेचलेला लसूण टाकायचा आणि लसूण थोडा जास्त वापरायचा आहे. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. सुकं खोबरं मी गॅसवर भाजून घेतलं, त्याच्यानंतर बारीक कापलं आणि ते मिक्सरमध्ये वाटलं. 3 ते 4 चमचे टाकायचं आहे. कोकम आगळ किंवा कोकमाचा रस याच्यामध्ये 2 चमचे टाकून घ्यायचा आहे. आता याला छान सगळा मसाला लावून घ्यायचा आहे. लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, नाहीतर जास्त पाणी लावायचं नाही आहे. आता 15 ते 20 मिनिट आपल्याला याला मुरून द्यायचं आहे. त्याच्यानंतर केळीच्या पाण्यावर ठेवायचं आहे. आणि 7 ते 8च आपल्याला कोळंब्या याच्यामध्ये अशा ठेवायच्यात पसरवून. वरून थोडासा मसाला पण लावायचा आणि बांधून ठेवायचं आपल्याला हे केळीचं पान दाखवल्याप्रमाणे. तर मी 2 केळीच्या पानांचा उपयोग केलेला आहे इथे. एकत्र सगळं ठेवायचं नाही आहे, अर्धा किलो असेल तर. आपले पानं बांधून झालेली आहेत. आता तवा गरम करून घेतला आहे, तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता या तव्यावर आपल्याला ही पानं ठेवून घ्यायची, वरून झाकण ठेवायचं आहे. आणि 3 मिनिटांनी नंतर आपल्याला पलटी करायचं आहे. तर जसं कोळंबीला पाणी सुटायला सुरुवात झाली ना, बाहेर यायला लागलं की झाकण ठेवायचं नाही त्याच्यावर. झाकण न ठेवताच आपल्याला ही कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे. आणि 20 ते 25 मिनटं लागतात फ्राय करायला. केळीचं पान असल्यामुळे कोळंबी अजिबात करपणार नाही. तर ह्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. कोळंबी जरा बाहेर दिसली ना की परत तिला पाण्यावर आतमध्ये ढकलायचं आहे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा ओपन हार्ट सर्जरी झालेली असेल तर त्यांना डॉक्टर सांगतात की मच्छी खा, पण त्याला तेल नाही वापरायचं. तर त्यांनी अशा पद्धतीने मच्छी तळायची आहे केळीच्या पानात. याच्या आधी पण मी केळीच्या पानातले व्हिडिओ टाकलेले आहेत, शॉर्ट्समध्ये व्हिडिओ आहेत ते. तर आपला कोळंबी मसाला फ्राय तयार झालेला आहे, पाहू शकता. अगदी चांगला आतपर्यंत शिजलेला आहे. तुम्ही जर असा बनवला नसेल तर बनवून बघा, खूप टेस्टी लागतो.